मुंबईच्या भायखळा परिसरात मोहरम दरम्यान उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचं समोर आलंय। संबंधित तरुणाने 4 लोकांना पेनकिलरच्या गोळ्या असल्याचं सांगत या गोळ्या दिल्या। त्यातील एकाची प्रकृती बिघडलेली असून त्याला रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलंय। गोळ्या वाटताना आरोपीला भायखळा पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान संबंधित आरोपीकडून 14,900 गोळ्या जप्त करण्यात आल्या। या आरोपीने उंदीर मारण्याच्या 30,000 गोळ्या मागवल्या होत्या। सोबतच 50,000 किलो झिंक फॉस्फाईड देखील मागवलं होतं। आरोपी प्रत्येक गोळीमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड मिसळत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपीनं अशा पद्धतीनं उंदीर मारण्याच्या गोळ्या का वाटल्या याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। इस प्रोसेशन को टारगेट करने के लिए और साथ ही में लोगों को हानि पहुंचाने के लिए टोटल 30,000 कैप्सूल ऑर्डर की थी ऑनलाइन और साथ ही में 50 किलो जिंक फॉस्फाइड ऑर्डर किया था और प्रत्येक कैप्सूल में 1-1 ग्राम जिंक फॉस्फाइड डाल के उसने इस पर्टिकुलर प्रोसेशन को टारगेट किया और वहाँ पे बहाना बनाया कि ये कैप्सूल पेन किलर की तरह काम करती है और प्रोसेशन में जाने वाले लोगों को ऐसा फंसा के उसने कैप्सूल बेचने की कोशिश करी। सुबह 4 बजे भायखला पुलिस स्टेशन को एक एमएलसी प्राप्त हुई जिसमें सलमान सैयद नाम के व्यक्ति की तबीयत ख़राब होने की वजह से एक एमएलसी आई और उसको उल्टी और पेट में तीव्र दर्द इसकी शिकायत थी। संशय तुरंत जो रात में व्यक्ति ध्यान में आया था उस पर गया और इमीडिएटली पुलिस की टीम ने उसके मोबाइल नंबर और बाकी सब डिटेल्स के तहत पे तांत्रिक जांच करके उसे उसके रहने के ठिकान से उठाया। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी इथं हॉटेल चालक विलास घुले यांची 20 जूनला एका टोळक्यानं चाकू हल्ला करत हत्या केली होती। हॉटेलमध्ये झालेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांना आपला जीव गमवावा लागला होता। या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणे यांचं नाव समोर आलं। या पार्श्वभूमीवरती एसआयटी कडून सौरव सोनावणेंची 4 तास चौकशी करण्यात आली। यावेळी एसआयटीच्या सर्व प्रश्नांची सौरवनं उत्तर दिल्याचं आयपीएस व्यंकराम यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय। दरम्यान मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे संपूर्ण तपास सुरू असून हत्येसाठी वापरलेलं साहित्य, चाकू हे सगळं जप्त करण्यात आल्याचं व्यंकराम यांनी म्हटलंय। उनको हमें कल ही नोटिस दिया था कि आज हाजिर होने के लिए, तो हाजिर हुए थे टाइम पे एंड उनको पूरा क्वेश्चन पूछताछ किया कि तुमने कहा उनका वेयर अबाउट्स और उनका कोई ड्रिंक इन्वॉल्वमेंट और पूरा उनका जो भी कहना है वो पूरा हम डीप एनालिसिस किया। पूछा है कि जो भी इन्वेस्टिगेशन रिलेटेड है सब पूछा है, तो जो भी बाहर आता है इन्वेस्टिगेशन के अकॉर्डिंग हम वी विल मूव है। आरोप यही था कि उनका एक थार गाड़ी है 1616, तो उसका बारे में वो पूछताछ कर रहे थे। तो उसका भी हम देख रहे हैं कि वो गाड़ी किधर था, कितने टाइम पे किधर था और किधर किधर गया है और इन्होंने भी इनका टाइमिंग वगैरह कि किधर था और कुछ मिलता जुलता है क्या, सब तपास में चालू है। मुलगा सौरव सोनावणेच्या एसआयटी चौकशीनंतर खासदार बजरंग सोनावणेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। सत्य परेशान करता है लेकिन पराजित नाही अशा शब्दामध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। दररोज वेगळे आरोप होतात असं म्हणत बजरंग सोनावणेंनी संताप व्यक्त केला। सत्य परेशान करता है पराजित नाही। हे चौकशीचा भाग आहे। चौकशीला पूर्ण सामोरं जाणार मी सांगितलं आणि मी त्याला चौकशीला पाठवलं आणि पोलिसला जे लागेल त्या बाबतीत मदत करायला मी तयार आहे। काल एसआयटी पूर्ण दिवसभर रात्रभर माझ्या घरी होती। रात्री सकाळी पर्यंत एसआयटीची सर्व टीम माझ्या घरी होती। लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती वडिलांपेक्षा जास्त की लोकांना सत्य काय ते कळायला पाहिजे, म्हणून मी त्याला जाण्यास सांगितलं आणि ते 2 मिनिटात राजी झाला, तो गेलाय। रोज वेगळं उत्तर दिलं जातंय, हे वेगळा प्रश्न केला जातोय। एकदा थार गाडी गेली म्हणलं जातंय, एकदा थार गाडीमध्ये माझा मुलगा होता म्हणलं जातंय, एकदा असं सांगितलं जातंय की नाही त्या मुलांना गाडीत घेऊन घेतला, एकदा सांगितलं जातंय की पोलिसला दाब दिला, एकदा सांगितलं जातं की गुन्हा नोंद करायचा नाही म्हणून त्यांनी सांगितलं। गेल्या सणाला मीडिया समोर येऊन मुंबईतून सांगितलं माझा मुलगा याच्या दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा। बालपणापासून आता तो 22 वर्षाचा झालाय, त्यामुळे काळापासून पूर्ण व्हिडिओ काढा सोशल मीडियाला टाकले तर त्यानं दिसतं कुणाला रागावून बघितलेलं जर झालं ना तर मी स्वतः जिथं म्हणेल तिथं जर माफी मागेल।
ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवलेंनी शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. क्षीरसागर हे कंत्राटदारांना धमकावून टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ इंगवलेंनी समोर आणलाय. क्षीरसागर पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत. कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं. पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही. पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील हे बदनाम करत सुटलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून आगलायला पाहिजे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे. यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागरांवरती करण्यात आलेल्या आरोपांवरती काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहिले त्या व्हिडिओची सत्यता पडताळली पाहिजे असं पाटलांनी म्हटलंय. त्याबरोबरच ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले त्यांनी स्पष्टीकरण द्यावं असंही सतेज पाटील म्हणाले. ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, ते एआयचं आहे का. परत सध्या काही झालं की एआयवर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. बुलढाण्याच्या शेगाव शहरात संत गजानन महाराज मंदिर परिसरामध्ये उघड्यावर प्रसाद आणि पेढे विक्री करणाऱ्यांवरती अन्न औषध प्रशासनानं कारवाई केली आहे. शेगावात दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिर परिसरामध्ये प्रसादाच्या नावाखाली अनेक विक्रेते पेढे विकतात. मात्र हे पेढे भेसळयुक्त असल्याची तक्रार मिळाल्यानंतर एफडीएनं धाड टाकत कारवाई केली आहे. दुकानांमधील गोड पदार्थांचे नमुने तपासण्यासाठी पाठवण्यात आलेत. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या समोर मीटिंगमध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगे ह्या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे. लॅबला याचे नमुने पाठवले जाते आणि त्या अनुषंगे संबंधिताची पुढील कारवाई घेण्यात येईल. सर, किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो. त्यामुळे आज तरी 2 दुकानावर कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने याच्या पुढे सुद्धा या कारवाया सुरू होतील. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय. पालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दुचाकीवरून फिरून शहरामधील मध्यवर्ती भागांची पाहणी केली आहे. ड्रेनेज चेकअप झाल्यास संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिलाय. शहरामध्ये विविध कंपन्यांनी खोदलेले रस्ते 24 तासांच्या आत पूर्ववत करण्याचे आदेश देखील आयुक्तांनी दिलेले आहेत. त्याबरोबरच शहरातील अस्वच्छतेबाबत तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे. दुसरीकडे महापौर हिमगौरी आडके यांनी देखील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींसोबत पाहणी दौरा केला. कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवरती कारवाई केली जाईल असा इशारा महापौरांनी दिलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध कोपेश्वर मंदिर असलेल्या खिद्रापूर गावामध्ये आजपासून गावबंद आंदोलन सुरू करण्यात आलंय. भारतीय पुरातत्व विभागाच्या नियमांमुळे गावकऱ्यांच्या घरांवरती अन्याय होत असल्याचा आरोप केलाय. ग्रामस्थांनी गावामधील सर्व व्यवहार, शासकीय विकास कामं आणि मंदिरामधील दर्शनही बंद ठेवलेलं आहे. शिवसेना शिंदे गटाने पदाधिकारी प्रशांत साळुंखे यांनी न्यायालयामध्ये गावकऱ्यांची घरं अतिक्रमित असल्याची चुकीची माहिती दिल्याचा आरोप देखील ग्रामस्थांनी केलाय. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे. चंद्रपुरातील बल्लारपूरमध्ये संपत्तीच्या वादातून मुलगा आणि सुनेनं एका 65 वर्षीय वृद्धाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. पाय घसरून पडल्याचा बहाणा करत
त्यांना नागपूरमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र 24 जूनला उपेंद्र काटिक यांचा मृत्यू झाला. उपेंद्र काटिक यांच्या मृत्यूनंतर मृतकाच्या मोठ्या मुलानं दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा राजू काटिक आणि सून रवलिका काटिक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जळगाव जिल्ह्यामधील मुक्ताईनगरमध्ये वाहन चोरी करणाऱ्या पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या कारवाईमध्ये 2 आरोपी आणि 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. कारवाईमध्ये पोलिसांनी 30 मोटारसायकल जप्त केलेल्या आहेत. तर जप्त केलेल्या वाहनांची किंमत ही 25,80,000 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात अनेक पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा समावेश असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे सौदागर परिसरामध्ये पाण्याच्या पाईपलाईन फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय. रस्त्याच्या कामादरम्यान जेसीबीचा पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागला आणि ही पाईपलाईन फुटल्याचं समोर आलं. या घटनेमुळे नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाबाबत संताप व्यक्त केलाय. पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणामध्ये सध्या 17% पाणीसाठा शिल्लक आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवरती महापालिकेनं शहरात 15% पाणी कपात लागू केली आहे. तर अनेक भागांमध्ये नागरिकांना कमी दाबानं पाणीपुरवठा होत असून काही सोसायट्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागतोय. संबंधित विभागानं तातडीनं गळती दुरुस्त करून जबाबदारांवरती कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. वर्धा जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली असून विजांच्या कडकडाटासह गेल्या तासाभरापासून धुवाधार पाऊस सुरू होता. उशिरानं का होईना गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यामध्ये पावसानं जोर धरलाय. हिंगणघाट, समुद्रपूर आणि सेलू तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सरासरी 87.2 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली असून आजच्या पावसामुळे त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. दरम्यान कपाशीची लागवड केलेल्या शेतीसाठी हा पाऊस दिलासादायक ठरलेला असून पिकांना जीवदान मिळाल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. आज दुपारनंतर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसाचा आधीच पेरणी केलेल्या धान पिकांच्या नर्सरीला मोठा फायदा होणार असून रखडलेली पेरणीची कामं देखील आता वेगानं होण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधील नागरिक आणि शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये आज दुपारपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून काही भागामध्ये जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतात. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. या पावसाळ्यामुळे पेरणीपूर्व राहिलेल्या शेतीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून उष्णतेनं त्रस्त झालेल्या नागरिकांना देखील काहीसा दिलासा मिळाला. हिंगोलीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पावसानं अखेर जोरदार हजेरी लावली. शहरात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण होतं. त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं वातावरणात मोठा गारवा पसरला होता. या पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे. अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू असून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. गेल्या काही महिन्यांपासून तापमानाचा पारा सातत्यानं 45 अंशांच्या पुढे गेल्यामुळे अकोलेकर त्रस्त झाले होते. मात्र आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे. त्याबरोबरच पेरणीसाठी देखील हा पाऊस पोषक ठरणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय. पुण्याच्या मावळ तालुक्यामध्ये आज जोरदार पावसानं हजेरी लावली. या संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झालाय. तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरती जोरदार पाऊस झाल्यानं वाहतूक मंदावली होती. दरम्यान भातशेतीसाठी हा पाऊस पोषक ठरल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. पावसाळ्याच्या सुरुवात होताच कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाचे 3:13 वाजल्याचं चित्र समोर आलंय. कोकण कन्या एक्सप्रेस तब्बल 6 तास उशिरानं चिपळूण स्थानकात दाखल झाली. तर कोकण मार्गावरील अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावरती देखील परिणाम झालेला आहे. पावसाळ्याच्या पहिल्याच पंधरवड्यामध्ये रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून कोकण रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाबाबत प्रवासी वर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. सांगलीचे भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाला अपघात झालाय. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली. उगार इथून कार्यक्रम आटपून परतताना
वडडी आणि कृष्णा घाटादरम्यान अचानक दुचाकी आडवी आली. दुचाकी वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहनांची धडक झाली. एअरबॅग वेळेत उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. आमदार गाडगीळ यांच्या बोटाला किरकोळ दुखापत झालेली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अंगरक्षक, फोटोग्राफर, चालक सुरक्षित आहेत. जखमी दुचाकी चालकाला मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय, तर महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन. भूमिपुत्र संघटना आणि प्रकल्पग्रस्तांनी पनवेलमध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन केलंय. स्थानिक नागरिक, प्रकल्पग्रस्त आणि विविध सामाजिक संघटनांनी विमानतळ परिसरामध्ये आंदोलन करत काही काळ रास्ता रोको केला. यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आंदोलकांची समजूत काढली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण ताजं असताना सांगलीच्या विश्रामबागमध्ये पत्नीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केली आहे. आनंद हनुमंत सरजे असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव असून त्याच्या पत्नीनं झोपेतच त्याची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिनं त्याला रुग्णालयातही दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. मृतदेहाच्या गळ्यावरती ओरखडे दिसल्यानं पोलिसांना संशय आला आणि तपासाची चक्र फिरवली असता पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकरानं हत्या केल्याचं उघड झालं. गुरुवारी पहाटे पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला आणि त्यानंतर तिनं प्रियकराला बोलवावून घेतलं. पतीचे पाय ओढणीनं बांधल्यानंतर दोघांनी छातीवरती बसून त्याचा जीव घेतला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आनंद हनुमंत सरजे वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले. तपास केला, चौकशी केली. तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे. सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे. कल्याणमधून कायद्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. कोर्टात न्याय मिळवून देण्याची शपथ घेणारी नामांकित महिला वकील मनीषा नांदे हीच सेक्स रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय. ठाणे मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं कल्याणमध्ये छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 पीडित तरुणांची सुटका केलेली असून आरोपी महिला वकील मनीषा नांदे हिला अटक केली आहे. मनीषा नांदे कल्याण आणि पनवेल कोर्टात वकिली करत होती. मात्र गेल्या 3 महिन्यांपासून ती कायदेशीर व्यवसायाच्या आड सेक्स रॅकेट चालवत होती. पैशांचा आमिष दाखवून आणखी किती मुलींना या दलदलीमध्ये ओढलंय याचा तपास कोळसेवाडी पोलीस करतायत. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिवपूर इथं अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आणि महिला आक्रमक झाल्या. गावाजवळील एका ढाब्यावरती अवैध दारू विक्री होत असल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी त्या ढाब्याला धडक दिली आणि तोडफोड केली. तोडफोड केलेलं साहित्य ढाब्यासमोर टाकून त्याला आग लावण्यात आली. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या ढाब्यावरती अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री सुरू असून पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करून देखील ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवपूर परिसरामधील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेत आहेत, तर शिवसैनिक देखील या 6 खासदारांविरोधात आक्रमक झालेत. आज ठाकरे हिंगोली दौऱ्यावरती देखील आहेत. हिंगोलीचे ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी बंडखोरांना काळे फासणाऱ्याला 51,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलंय. 6 खासदारांपैकी कोणत्याही एका खासदाराच्या तोंडाला काळं फासल्यास 51,000 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल असं संजय देशमुख यांनी म्हटलंय. जे कोणी शिवसैनिक या गद्दार खासदाराला काळं फासेल त्याला माझ्या वतीनं मी 51,000 रुपयाचं बक्षीस देणार आहे. कारण की या गद्दाराला ही जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे. निश्चितच सातत्यानं गद्दारी करत आहे ते हरामखोर. याला निश्चितच जागा शिवसैनिक दाखवणार आहे. मोठ्या संख्येने तुम्ही पाहत असाल की शिवसैनिक येत आहेत आणि मी शिवसैनिकाला आव्हान करत आहे की जो कोणी या 6 गद्दारापैकी कोणत्याही गद्दाराला काळं फासेल त्याला माझ्या वतीनं हिंगोली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं 51,000 रुपयाचं बक्षीस मी जाहीर करत आहे. तमिळनाडू विधानसभेनंतर काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. लोकसभा खासदार मणिकम टागोर यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका व्यापारी जहाजावरती हल्ला करण्यात आलाय. जहाजावर इराणकडून मारा झाल्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला. व्यापारी जहाजावरती ड्रोनद्वारे हल्ला झाला. इराणकडून हॉर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवरती किमान 4 एकतर्फी ड्रोनचे हल्ले करण्यात आले. यात एक ड्रोन थेट महागड्या कमर्शियल जहाजावरील भागावरती आदळलाय. तर या हल्ल्यात जहाजाचं नुकसान झालेलं आहे, मात्र ते निघून जाण्यात यशस्वी ठरलं. इतर 3 ड्रोन अमेरिकेच्या सैन्यानं हवेतच पाडले. ट्रम्प यांनी अमेरिकन शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचं म्हटलं. तर अमेरिकेनं हॉर्मुझ सामुद्रधुनीत हल्ला झालेल्या व्यापारी जहाजाचा व्हिडिओ जारी केलाय. I don't like the fact that they took a shot yesterday. Actually, 4. We knocked down 3 at a ship. Not an allied ship, but a ship, a very expensive ship. And it was fine, but it took a little beating. They shouldn't be doing that, so you'll find out. या महत्त्वाच्या घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.